परत उठायचे, परत पाणी प्यायचे, या अडंगाची आडाला व्हायचे, परत उठायचे, परत पाणी प्यायचे, या अडंगाची अडंगाला व्हायचे. दादाला विचारलं मी, दादा अरे काय झालं, पोट दुखते का? नाही का मुक्ता? मग काय झालं मग, का पाणी पिळतोस, का उठतोस? मुक्ताईला सांगत नव्हते, कम लहान होती मुक्ता. दादा अरे मी तुझी लहान बहीण आहे, मला सांगणार नाही का तू? सोपान काका म्हणे, अगं मुक्ता हे कळायचं असेल ना त्याला मोठं होऊन लागत. सोपान काका घरामध्ये मोठे होते. का म्हणले असेल संत सोपान काका? तर 4 दिवसापासून संत सोपान काका जेवले नव्हते महाराज. किती दिवसापासून? 4 दिवसापासून. आपण जर एकादशीचा उपवास धरला की लगेच आपल्याला संध्याकाळी भूक लागते. विचार करण्याची गोष्ट आहे. संत सोपान काका 4 दिवसापासून पोटात अन्न नव्हतं संत सोपान काकाच्या. पण मुक्ताईला कळलं, म्हणून ती सकाळ झाल्या झाल्या आपलं फडकं घेतलं आणि ज्ञानदादाकडे पळायला लागली. ज्ञानदादाला म्हणे, दादा तू हे फडकं घेऊन लगेच जा आणि माझ्या सोपान काकासाठी मधुकर या. 4 दिवसापासून उपाशी आहे माझा सोपान काका. संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या दिशेने निघायला लागले. आळंदीत गेले. आळंदीत गेल्याच्या नंतर संत सोपान काकाने संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या घरी हात दिले. मधुकरी नाही बोलला महाराज. परत एक आवाज दिला, मधुकरी भेटेल का? ओ मधुकरी नाही बोलला. संत ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं एकदा हाक मारावी आणि पुढे जावे. परत हृदयातून आवाज काढला, मधुकरी. दरवाजा उघडला. बघितलं तर कोणीतरी जोरीपासून बाहेर उभं होतं. ते होतं ज्ञानेश्वर महाराज आणि आत ताई होत्या. कोण रे तू? अहो मी ज्ञाना. माझे भावंड 4 दिवसापासून उपाशी आहे, थोडी मधुकरी देसाल? कसं पण चालेल, कोरडं दिलं तरी चालेल, पण द्या. दया आली संत ज्ञानेश्वर महाराजकडे बघून.